एक महत्त्वाची बातमी आहे। बांगलादेश प्रश्नावरती सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली आहे। बांगलादेशातील स्थितीवर सरकारचं लक्ष आहे। बांगलादेशात 12 ते 13 हजार भारतीय राहत आहेत। भारतीय दूतावासातील सगळेजण सध्या सुरक्षित आहेत। शेख हसीना यांच्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, हे देखील केंद्रानं यावेळेला स्पष्ट केलंय। बांगलादेशसाठी लॉंग टर्म स्ट्रॅटेजी असायला हवी, असं यावेळेला राहुल गांधी यांनीही म्हटलंय। त्यामुळे सर्व पक्षीयांची ही बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये राहुल गांधी उपस्थित होते, सर्व पक्षीय नेते उपस्थित होते। भारताची सध्याची स्थिती काय आहे, भारतीय लोक जे तिथे राहत आहेत त्यांची अवस्था काय आहे, या संदर्भातले सगळे अपडेट्स यावेळी देण्यात आले। अधिक माहिती घेऊयात, रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, सध्या ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, काय नेमके विरोधकांचे मुद्दे होते आणि केंद्राच्या वतीने नेमकं काय सांगण्यात आलं? बिलकुल, खरं तर विरोधकांचे अनेक मुद्दे होते। बांगलादेशमधील परिस्थिती, तिथे अडकलेले विद्यार्थी, त्यांची जीवितहानी कोणती झालेली नाही ना, अशा प्रकारचे प्रश्न होते। त्याचबरोबर व्यापारावर काय परिणाम होणार आहे हे सुद्धा प्रश्न होते। आणि शेख हसीना हे भारताच्या भूमीमध्ये आहेत का, असे सुद्धा प्रश्न होते। यावर सविस्तर उत्तरं जे आहेत ते परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी दिलेले आहेत। जे एस जयशंकर यांनी निवेदन केलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे 13,000 भारतीय बांगलादेशामध्ये आहेत, त्यापैकी 8,000 विद्यार्थ्यांना परत आणता आलेला आहे। परंतु तिथली परिस्थिती एवढी पण भयावह नाही आहे की आता अचानकपणे काही सर्व भारतीयांना आणण्याची गरज आहे। तिथली परिस्थिती सुधारत आहेत, हाताळली जात आहेत, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर बारकाईने सर्व लक्ष ठेवून आहोत आणि तिथे जसं जशी परिस्थिती सुधार होईल तसं विरोधी पक्षांना सुद्धा कळवलं जाणार आहे। त्यामुळे विरोधकांनी सहकार्य करावं अशी सुद्धा मागणी केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये एक दीर्घकालीन रणनीती आखली जाईल असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण राहुल गांधी यांनीच प्रश्न उपस्थित केला होता की दीर्घकालीन रणनीती यावर असणं गरजेचं आहे, कारण भारताचे आणि बांगलादेशचे संबंध जे आहेत ते सौहार्दाचे राहिलेले आहेत, त्यामुळे ते टिकवणं हे गरजेचं असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा हाच येतो की शेख हसीनाच्या संदर्भामध्ये भारताचा निर्णय काय आहे। तर भारतानं अद्यापही शेख हसीना यांच्या संदर्भामध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाही, हे स्पष्ट केलेलं आहे परराष्ट्र मंत्र्यांनी। शेख हसीना यांच्या संदर्भामध्ये आपण आणखीन विचार करत आहोत, याचाच अर्थ शेख हसीना या भारतामध्ये आहेत का, असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। आणि त्या संदर्भामध्ये मग भारत पुढची पावलं कशी टाकणार आहेत हे वेळोवेळी आपल्याला कळवलं जाईल, असं सुद्धा विरोधकांना सांगितलेलं आहे। आणि या बैठकीच्या नंतर मात्र विरोधक जे आहेत त्या बैठकीमधून समाधानी असल्याचं दिसून आलेलं आहे, कारण शेवटी देशाच्या सुरक्षेचा हा विषय आहे। अशावेळी ज्यावेळी शेजारचा देश अस्थिर आहे आणि सीमेवर तणाव आहे, शेख हसीना या भारतामध्ये आल्याची माहिती मिळते, अशावेळी सर्व विरोधकांनी देशहितासाठी एकत्र यावं असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। त्यामुळे विरोधक आता संसदेमध्ये पुन्हा या मुद्द्यामध्ये गदारोळ घालतात किंवा प्रश्न उपस्थित करतात का, हे पाहावं लागणार आहे। नक्कीच, त्यामुळे देशहितासाठी सगळ्यांनी एकत्रित राहणं गरजेचं आहे, असा मुद्दा हा या बैठकीतनं समोर आलेला आहे। तुर्तास धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी।